आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेत। जितेंद्र आव्हाड जी तीर्थक्षेत्र योजना आता सरकारकडून आणली आहे। काल लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, अन्नपूर्णा सिलेंडर योजना, ज्या पद्धतीने केंद्रातला जसा अर्थसंकल्प सादर होतो तसा राज्यातला केंद्रातला फ्रीबीजचा अर्थसंकल्प आला, अनेक योजना गेल्या, पण हे सरकार खोटरड आहे। हे सरकार आमच्या नरडीवर पाय देत आहे। हे लोकशाही मारणारं सरकार आहे। हे बघितल्यानंतर सरकारला धडा शिकवला ना। म्हणजे मुख्य प्रधानमंत्री झाले, पण 303 वरनं 240 वर आले। तेव्हा अशा योजना देऊन कोणी फसत नाही। सगळ्यांना माहिती आहे 2 महिन्यावर निवडणूक आहेत आणि 2 महिन्यासाठी दिलेलं लॉलीपॉप आहे। हे लॉलीपॉप चोखण्याचं काम सरकार जनता नाही करणार। जनता हे लॉलीपॉप डोक्यात मारेल घे। पण ही जी योजना आणली आहे तीर्थक्षेत्र योजना म्हणजे भाविकांना काम द्या ना। कष्टाळू पोरांना काम द्या आणि ते पोर आनंदाने आपल्या आई वडिलांना घेऊन जातील तीर्थयात्रेला। त्या पोरांची अंत्ययात्रा काढतायत, सुसाईड करतायत, आत्महत्या करतायत पोरं नोकऱ्या नाही म्हणून। तीर्थयात्रेने काय होत नाही। हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा औषधं घ्यायला पैसे नसतात पोरांच्या खिशामध्ये, ते पहिल्यांदा करा। लोक आई वडिलांना जेवण घालायला पैसे नाहीत खिशामध्ये पोरांच्या, ते द्या। उगाच ह्याला 5,000 देतो, त्याला 10,000 देतो, त्याला 1,500 रुपये देतो, त्याला तीर्थयात्रेला घेऊन जातो, अशी भीक टाकून जग चालत नसतं। एक काम करा ना, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सांगा तुम्ही घरी बसा, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, दुपारचा नाश्ता, रात्रीचं जेवण घरी पाठवतो, काही करू नका बाहेर येऊन, महाराष्ट्र सुखी होईल। तुम्ही ठाण्यामधल्या अनधिकृत पबच्या संदर्भात सांगितलं, बार पबच्या संदर्भात शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार म्हटले की उशिरा सुचलेलं शहाणपणे अनधिकृत बांधकामांवरती हातोडा घाल। मला त्याच्याबद्दल तर काहीच बोलायचं नाही। आयुक्त एवढे महान आहेत ना, स्वतः उतरणार आहेत म्हणालेत ना, माझं त्यांना आव्हान आहे, चॅलेंज, जाऊन दिव्याच्या बिल्डिंगी पाडून दाखवा। इथल्या तिथल्या गरिबांच्या बिल्डिंगी काय बांधता, जिथनं करोडो रुपये तुमचे अधिकारी कमवत आहेत। अक्षय गुडघे पाटील करोडो रुपये कमवतोय, करोडो रुपये छापतोय, जा तिथे कारवाई करून दाखवा। हे काय एखादी बिल्डिंग पाडली आणि त्याचे फोटो काढत बसायचे। तुम्ही बारवर कारवाई केली ना, मी उद्या तुम्हाला बार दाखवता, हा बार कोणाचा आहे, हा बार कोणाचा आहे, हा बार कोणाचा आहे। ग्लिंड्स का क्विंट नावाचा बार आहे, तो तोडून दाखवा। आणि पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला यादी देतो, कुठल्या कुठल्या आमदारांनी, कुठल्या कुठल्या खासदारांनी, कुठल्या कुठल्या नगरसेवकांनी दबाव आणलाय। काय आमचं काय नाही आहे, सभागृहात ही माहिती तुम्ही उघड करणार नक्की। अरे तुमच्या समोर गेली तर अख्खा महाराष्ट्राला गेली ना। आयुक्तांनी आयुक्तासारखं वागावं, गुलामासारखं वागू नये। तुम्ही जाता तिथपर्यंत। आता होर्डिंग्स, तुम्ही गरिबांचे होर्डिंग्स पाडता। मेंटल हॉस्पिटलच्या समोर होर्डिंग आहे कंप्लीट अनधिकृत, का पाडत नाही? 50x100चं होर्डिंग आहे माझीवडा नाक्यावर, का पाडत नाही? सगळीकडेच जर राजकीय दबाव येणार असेल तर गरीब माणसांनी काय करायचं? खरं तर धन्यवाद, आमच्याशी बातचीत केली। हे होते जितेंद्र आव्हाड। ठाण्यातल्या अनधिकृत बारच्या संदर्भात त्यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे की जे बार हप्ता देतात त्या बारवरती तोडक कारवाई जी आहे ती केली जात नाही आणि थातुरमातुर 2-3 बार आणि पब्सवरती तोडक कारवाई करून आम्ही बुलडोजर बाबाप्रमाणे काम करत आहोत असं मिरवणं हे चुकीचं आहे। आणि येत्या काळात विधानसभेच्या पटलावरतीच मी कोणकोणते बार जे आहेत ते कोणाच्या वरदहस्तामुळे चालतात याचा सगळ्याचाच लेखाजोखा देईन असं जे मत आहे ते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।